महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस 2023 ही स्पर्धा परीक्षा ज्या विद्यार्थ्यांना द्यायची आहे, जे विद्यार्थी सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे असतील आणि जे 2023 मध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करू इच्छितात, अशा विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी इन्फिनिटी अकॅडमी तर्फे आम्ही घेऊन आलेलो आहे। विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलरशिप 2023 स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे एकदम सुवर्ण संधी असणार आहे। याच्यामध्ये तुम्हाला फ्लॅट 50% म्हणजे प्रिलिम, मेन्स आणि इंटरव्ह्यू ही जी टोटल फी आहे, याच्या फ्लॅट 50% स्कॉलरशिप आम्ही तुम्हाला देणार आहोत। त्यासाठीची जी टेस्ट असणार आहे, ती टेस्ट 25 तारखेला असणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, या अनुषंगाने जे काही इन्फॉर्मेशन आहे ती आमच्या वेबसाईट वरती आमच्या टेलिकॉलिंगच्या टीम मार्फत नक्कीच तुम्हाला पोहोचवल्या जाईल। ही जी स्कॉलरशिप टेस्ट आम्ही कंडक्ट करणार आहोत, हे सिव्हिलचे विद्यार्थी, मेकॅनिकलचे विद्यार्थी, इलेक्ट्रिकलचे विद्यार्थी देऊ शकतात। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही ऑनलाईन टेस्ट असणार आहे, म्हणजे तुम्हाला इथे पर्सनली यायची गरज नाही। याच्यामध्ये आपण फ्लॅट 50%, देयर इज नो एनी टर्म्स अँड कंडिशन, कुठल्याही कंडिशन्स नाहीत, नो टर्म्स अँड कंडिशन्स। ओके, जे विद्यार्थी या टेस्ट मधनं सिलेक्ट होतील अशा विद्यार्थ्यांना आपण ही स्कॉलरशिप देणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं की याच्यासाठी जे रजिस्ट्रेशन आहे, ते रजिस्ट्रेशन तुम्हाला आमच्या वेबसाईटला व्हिजिट दिल्यानंतर कळेल। आमच्या वेबसाईटला व्हिजिट द्या, www.infinitycivilacademy.com। याच्यावरती गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर बेसिकली इन्फिनिटी स्कॉलरशिप या जस्ट टॉप अप डाऊन मेनू मध्ये तुम्हाला जायचंय। त्याच्यामध्ये तुम्हाला या पर्टिक्युलर टेस्ट साठीची सगळी माहिती, या स्कॉलरशिप टेस्ट साठीची सगळी माहिती मिळेल। याच्यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे। रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्ही तिथे असलेला रजिस्ट्रेशन जो टॅब आहे तो प्रेस केला की तुम्हाला तुमची माहिती तिथे भरता येणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, MES फाउंडेशन बॅच साठी ही स्कॉलरशिप असणार आहे, ज्याच्यामध्ये प्रिलिम, मेन्स आणि इंटरव्ह्यू या सगळ्या स्टेजेसची तयारी आपल्या एक्सपर्ट फॅकल्टीकडनं आम्ही करून घेणार आहोत। आणि मी जसं सांगितलं की फ्लॅट 50% स्कॉलरशिप तुम्हाला मिळणार आहे। याच्यामध्ये सिव्हिल, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांना ही स्कॉलरशिप लागू होणार आहे। याच्यामध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुमची ब्रांच सिलेक्ट करायची आहे। ओके, त्यानंतर तुमचा स्ट्रीम सिलेक्ट करायचं, म्हणजे तुमची ब्रांच सिलेक्ट करायची आहे। आणि पुणे, नाशिक, नागपूर अशा तीनही ठिकाणच्या बॅचेस साठी ही टेस्ट कॉमन असणार आहे। त्याच्यामुळे तुम्ही या फॉर्म मध्ये कुठल्या ब्रांच साठी तुम्ही अप्लाय करताय, पुणे, नाशिक, नागपूर, आणि तुमची बॅच कुठली आहे, म्हणजे इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल की सिव्हिल, ते तुम्ही इथे सिलेक्ट करायचं आहे। आणि त्यानंतर तुमचे इन्फॉर्मेशन फक्त फिलअप करायची आहे, तुमचं नाव, तुमचं सरनेम आणि मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी, कारण ईमेल आयडी वरती तुमच्या सगळ्या इन्फॉर्मेशन्स मिळणार आहेत। विद्यार्थी मित्रांनो, जी स्कॉलरशिप एक्झाम होणार आहे ती 25 तारखेला होणार आहे आणि याचं जे रजिस्ट्रेशन आहे ऑलरेडी ओपन झालेलं आहे। आणि जी शेवटची तारीख आहे रजिस्ट्रेशन साठीची, ती आहे तुमची 24 फेब्रुवारी। तर 24 फेब्रुवारी पर्यंत तुम्हाला रजिस्ट्रेशन करता येणार आहे। संधी दौडू नका, आताच तुमचं रजिस्ट्रेशन करा। त्याच्यानंतर फक्त तुम्हाला एक नॉमिनल फी भरायची आहे, 10 रुपये। 10 रुपये स्पेसिफिकली तुमचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन साठी ती फी असणार आहे। ओके, ती फी तुम्ही कुठल्याही पेमेंट मोडच्या ऑप्शन मधनं भरू शकता। गुगल पे असेल, UPI असेल, क्रेडिट कार्ड असेल, पेटीएम असेल, जे डिजिटल मीडिया तुमच्याकडे आहे त्याच्यानी तुम्हाला फक्त आणि फक्त 10 रुपये रजिस्ट्रेशन फी जी कंपल्सरी असणार आहे ही तुम्हाला भरायची आहे। त्याच्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन कंपल्सरी तुम्हाला करायचं आहे। रजिस्ट्रेशन तुमचं झाल्यानंतर तुम्हाला एक साधारणतः SMS ज्याच्यामध्ये ID आणि पासवर्ड मिळणार आहे, जो तुम्हाला SMS थ्रू मिळणार आहे आणि तुम्हाला कम्युनिकेशन केलं जाणार आहे। तसंच मेल थ्रू सुद्धा केलेलं आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, या टाईपचा मेसेज तुम्हाला विदिन 2 आवर्स येईल। त्याच्यामध्ये तुमचा रजिस्ट्रेशन ID आणि पासवर्ड असेल, जो खूप महत्त्वाचा आहे तुम्हाला एक्झाम देण्यासाठी, ही एंट्रन्स टेस्ट देण्यासाठी। त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या की जो एक्झामिनेशन आहे त्याचा जो पॅटर्न आहे,
म्हणजे जी स्कॉलरशिप टेस्ट होणार आहे 25 तारखेला सकाळी 11 वाजता, त्याचा पॅटर्न बघा. याच्यामध्ये 30 प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क असणार आहे. तुमचा जो टाइम आहे तोही 30 मिनिटाचा आहे, म्हणजे 1 मिनिटाला तुम्हाला 1 प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. ऑनलाईन मोड मी ऑलरेडी सांगितलंय, त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यामधनं तुम्ही ही टेस्ट देऊ शकता. ओके, त्याच्यानंतर टोटल मार्क्स जे आहेत ते 30 मार्क्स, जसं मी आता सांगितलं. 25 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता ही ऑनलाईन टेस्ट असणार आहे. त्याच्यासाठी गरजेचं तुमचा रजिस्ट्रेशन ID आणि पासवर्ड तुम्ही रजिस्ट्रेशन केल्याबरोबर तुम्हाला मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, या टेस्टचा रिझल्ट इन्स्टंट 27 फेब्रुवारीला लागेल आणि त्यानंतर आपली बॅच सुरू होईल. आता याच्यामध्ये हे सुद्धा लक्षात घ्या की जे सब्जेक्ट तुम्हाला करायचे आहेत या टेस्टसाठी ते सुद्धा आम्ही इथे स्पेसिफाय केलेले आहेत. मग तुम्ही सिव्हिलचे असाल, मेकॅनिकलचे असाल, इलेक्ट्रिकलचे असाल, प्री साठीचे जे सब्जेक्ट आहेत त्याच्यावरतीच बेस्ड, त्याच्यावरतीच आधारित ही स्कॉलरशिप टेस्ट असणार आहे. याच्यामध्ये करंट अफेअर 5 प्रश्न, हिस्ट्री आणि पॉलिटी 5 प्रश्न, जिओग्राफी 5 प्रश्न, इकॉनॉमिक्स, जिओग्राफी आणि इकॉनॉमिक्स असे मिळून 5 प्रश्न, सायन्स 5 प्रश्न आणि CSAT जो क्वालिफाईंग आहे ते 10 प्रश्न, असे एकूण 30 प्रश्नांची ही स्कॉलरशिप टेस्ट असणार आहे जी तुम्हाला द्यायची आहे. 30 प्रश्न, 30 मिनिटं, 30 मार्क. ओके, आणि तुम्हाला मिळेल स्कॉलरशिप. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं याचा रिझल्ट जसं मी सांगितलं 27 फेब्रुवारीला तुमचा डिक्लेअर होईल. ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला तुमच्या SMS आणि ईमेल थ्रू तो रिझल्ट कळवण्यात येईल. आणि याच्यामध्ये जे टॉप रँकर्स आहेत त्या टॉप रँकरला फी मध्ये 50% कंप्लीट फ्लॅट डिस्काउंट मिळेल. ती असेल तुमची स्कॉलरशिप. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या की ज्या बॅच साठी ही स्कॉलरशिप लागू असणार आहे ती बॅच आपली 1 तारखेपासून सुरू होणार आहे, 1 मार्च 2023 पासून. विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये प्रिलिम, मेन्स, इंटरव्ह्यू असे साधारणतः 10 ते 11 महिन्याची ही बॅच असणार आहे. आणि लक्षात घ्या, तुमचं जर सिलेक्शन झालं याच्यामध्ये तर तुम्हाला विदिन 7 डेज, ओके, 7 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन कंप्लीट करायची आहे प्रोसेस बाय टेकिंग ऍडमिशन. तुम्हाला ऍडमिशन घ्यायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपली जी नॉमिनल फी आहे MES फाउंडेशन कोर्स साठी तर टोटल 20K तुमची प्रिलिमची आणि 40K ही तुमची मेन्सची असते, म्हणजे टोटल 60,000 रुपये आहे. पण जसं मी सांगितलं की ही जी स्कॉलरशिप आहे सिलेक्टेड कॅन्डिडेट्सला, जे विद्यार्थी सिलेक्ट होतील अशा कॅन्डिडेट्सला 50% असणार आहे. म्हणजे जो 60,000चा तुमचा स्पेसिफिक फाउंडेशन बॅचचा कोर्स आहे तो फक्त आणि फक्त तुम्हाला 30,000 मध्ये इथे मिळेल स्कॉलरशिपच्या माध्यमातून. विद्यार्थी मित्रांनो, हे सुद्धा रिस्ट्रिक्टेड आहे. आपण सगळ्याच रँकरला देणार नाही, तर जे टॉप रँकर आहेत 200 तर त्यांना फक्त आपण हे प्रोव्हाइड करणार आहे. याच्यामध्ये प्रिलिमची पूर्ण तयारी तुमची, प्रिलिमचे जे काही स्पेसिफिक गॅजेटेड एक्झामची जी प्रिलिम आहे त्याचे सगळे 10च्या 10 सब्जेक्ट, त्यानंतर मेन्स असणार याच्यामध्ये आणि इंटरव्ह्यू. बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रम असेल की सर अजूनही क्लॅरिफाय झालेला नाही की डिस्क्रिप्टिव्ह की ऑब्जेक्टिव्ह. जसं आयोगाने ऑलरेडी दिलेलं आहे की आता डिस्क्रिप्टिव्हच होणार. इंजिनिअरिंगची जी मेन्स आहे ती. विद्यार्थी मित्रांनो, या स्कॉलरशिपच्या माध्यमातून जर तुम्ही या फाउंडेशन बॅचला सिलेक्ट झालात तर जी मेन्स एक्झामिनेशन आहे ऍज पर द नोटिफिकेशन बाय द गव्हर्नमेंट, मग ती जर डिस्क्रिप्टिव्ह जसं दिलेलं आहे तशीच राहिली तरी आपण डिस्क्रिप्टिव्हच्या माध्यमातून ती कंडक्ट करणार आहोत बॅच. आणि सपोज काही जर चेंजेस झाले त्याच्यामध्ये तर जे काही अपडेट येईल, जे काही नोटिफिकेशन येईल आयोगातर्फे त्या पद्धतीने त्या धर्तीवरतीच ही बॅच कंडक्ट केल्या जाईल, म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह असो किंवा ऑब्जेक्टिव्ह असो. विद्यार्थी मित्रांनो, एवढं लक्षात घ्या की जे प्रिलिमचे सगळे 10च्या 10 सब्जेक्ट आहेत, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी, सायन्स, एन्व्हायरमेंट, करंट अफेअर्स अँड CSAT मॅथ्स अँड रिझनिंग, जो स्पेसिफिकली पेपर 1, पेपर 2 असे आणि क्वालिफाईंग काही पेपर आहेत. तर CSAT याच्यामध्ये स्पेसिफिक कॉम्प्रेशन आहे किंवा CSAT डिसिजन मेकिंग आहे. तर हे सगळे जे 10 सब्जेक्ट आहेत हे 10 सब्जेक्ट होतील. त्याच्या व्यतिरिक्त ज्या टेस्ट सिरीज असतात आपल्या इन्फिनिटी अकॅडमीच्या, ओके, तर इन्फिनिटी अकॅडमीच्या सब्जेक्ट वाईज टेस्ट, प्रत्येक सब्जेक्टच्या 100 प्रश्नाची एक टेस्ट असणार आहे याच्यामध्ये, कारण हा पॅटर्न थोडासा वेगळा आहे. त्याच्या व्यतिरिक्त फुल सिलेबस टेस्ट जे आहे GS प्लस CSAT असे दोन्ही पेपर याच्या 10 टेस्ट होतील. आणि टोटल टेस्ट जे आहे अशा एकूण 17 टेस्ट तुमच्या फक्त प्रिलिम स्टेजला होतील या बॅचच्या माध्यमातून. त्याच्या व्यतिरिक्त ज्या टॉपिक वाईज MCQ आपण डेली क्लासमध्ये देतो ते तर वेगळेच आहे. तर प्रिलिमचे 10 सब्जेक्ट प्लस टेस्ट सिरीज हा असा
पर्टिक्युलर प्रिलिम साठीचा पॅटर्न आहे आपल्या या बॅचचा, स्कॉलरशिप बॅचचा. त्याच्या व्यतिरिक्त जसं मी आत्ताच सांगितलं की जे मेन्स एक्झाम आहे ती जर ऑब्जेक्टिव्ह झाली किंवा डिस्क्रिप्टिव्ह झाली तरी ज्या मोडमध्ये ती होईल त्या मोड प्रमाणे आपण ह्या बॅच मध्ये विद्यार्थ्यांचं जे आहे ते स्पेसिफिकली एक्झिक्युशन करणार आहोत, कंडक्शन करणार आहोत त्या बॅचेस. येते लक्षात. तर एमपीएससी MES बॅच टीचिंग विल बी ॲज पर द एमपीएससी सिलेबस अँड गाईडलाईन्स. तर हे सुद्धा लक्षात घ्या. जर आपण स्पेसिफिकली नवीन सिलेबस नुसार किंवा जुन्या सिलेबस मध्ये जर बघितलं आपण तर जे काही सब्जेक्ट त्यांनी मेन्शन केलेले आहेत त्या सब्जेक्टची तयारी आणि परिपूर्ण तयारी आपण करून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी आता थर्ड इयर मध्ये आहेत किंवा जे फायनल इयरला आहेत किंवा जे जस्ट पास आउट झालेले आहेत आणि 2023 ला जे येणारी परीक्षा आहे महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, ज्याला आपण महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा म्हणतो, ही जर तुम्हाला द्यायची असेल आणि ह्याची तयारी करण्याची जर तुमच्या डोक्यामध्ये असेल तर नक्कीच तुम्ही ही स्कॉलरशिप जी एक्झाम आहे, स्कॉलरशिप टेस्ट जी आहे ती तुम्ही दिलीच पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, 1 मार्च पासून आपली फाउंडेशन बॅच सुरू होतीये आणि त्या बॅच साठी ही एक सुवर्ण संधी आहे जी तुम्ही गमावू नका. विद्यार्थी मित्रांनो, अजून याच्याबद्दल काहीही तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर आपल्या वेबसाईट वरती जा, दिलेल्या लिंक वरती द्या किंवा आपला जो IVR नंबर आहे 7887811411 याच्यावरती कॉल करायला विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, ह्या स्कॉलरशिप संधीचा नक्की फायदा घ्या. धन्यवाद.